अहमदनगर गुन्हेगाराला मदत करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीकरता जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे। अहमदनगर शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले। यावेळी जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे तसेच जिल्हाध्यक्ष नवनाथ इसरवाडे आणि संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश शेटे यांनी असा आरोप केला की शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये अधिकाऱ्यांनी चार्ज घेतल्यापासून खून, दरोडे आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे। यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास येत्या 10 तारखेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। हे निवेदन देते वेळी बाबासाहेब गरड, वसंत गोरे, चंद्रकांत फटांगरे, सीताराम सावंत, भाऊसाहेब सुपेकर आदींची उपस्थिती होती। नवनाथ इसरवाडे आत्ता 2 दिवसापूर्वी शेवगाव तालुक्यामध्ये हिंगणगाव येथे हाणामाऱ्या झाल्या। तर आमचे सरपंच सतीश पवार त्या घटनेस्थळी तिथं नव्हते बी आणि आमचे जय शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप बांदळे हे माझ्या ऑफिसला होते। ऑफिसवरून 5 वाजता घरी गेल्याच्या नंतर ते मळ्यामध्ये होते। त्यांच्या मळ्यामध्ये असताना व संदीप बांदळे बी त्यांच्या मळ्यात आणि सतीश पवार सरपंच, विद्यमान सरपंच ते बी त्यांच्या मळ्यात असताना गावामध्ये मारामाऱ्या झाल्या। गावामध्ये मारामाऱ्या झाल्याच्या नंतर त्यांच्या मारामाऱ्या झाल्याच्या नंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी आमच्या पार्टीचे 14 लोकांचे नाव घातले आणि त्यांचा कुठल्याही गुन्ह्यामध्ये संबंध नाही। झाले मारामाऱ्या हे 100% खरं आहे, पण 2 ते 3 लोकांच्या त्यांच्या म्हणजे 4 लोकांसोबत असे हे 3 जण ते 4 म्हणजे असे 14 जणांसोबत मारामाऱ्या झाल्याच्या नंतर त्यांनी आमचे तालुका अध्यक्ष, विद्यमान सरपंच यांच्यावरती खोटा 307 गुन्हा दाखल केला। तर हा गुन्हा कसा दाखल झाला? शेवगावचे पोलीस कॉन्स्टेबल नाकाडे ह्या नाकाडेनी समोरच्या पार्टीकडून 1 लाख रुपये घेऊन शेवगावचे पोलीस इन्स्पेक्टर दिगंबर भादाने यांना दिले आणि यांना देऊन सनी का ते 1 लाख रुपये देऊन सनी यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला 307 सारखा। असा जर खोटा गुन्हा दाखल झाला तर एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होईल ना। हा भादाने शेवगावला आल्यापासून शेअर मार्केट, अवैध धंदे, वाळू, तुम्हाला सांगतो गुटखा, मावा आणि पत्त्याचे क्लब, रासरोज धंदे चालू आहेत। आता असं झालंय एखाद्या हॉटेलवर कसा 4 ठेवतात तसा ह्या पीआयनी शेवगावला 4 ठेवला। हा गुन्हा दाखल करायचे इकते पैसे, त्या गुन्हा दाखल करायचे इकते पैसे। ह्या पीआयला आणि ह्या पोलीस कॉन्स्टेबल नाकाड्याला याची सखोल चौकशी झाली पाहिजे। मोठले महान गुंड यांच्या गुंडाच्या कॉन्टॅक्टमध्ये मी सगळे पुराव्यानिशी सगळे हे SP साहेबांना पत्र दिलं, त्याच्या सगळे लिहून नमूद केलं की ह्या पोलीस कॉन्स्टेबल नाकाडे ह्या नाकाड्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। उच्च स्तराच्या अधिकाऱ्याकडून चौकशी झाली पाहिजे। आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर या ठिकाणी आमच्या जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रामहरी मेटे तसेच प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी स्वतः आमचे तालुका अध्यक्ष आमचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी एक निवेदन दिलेलं आहे की शेवगाव तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे अनाबंदी कारभार चालतात। अनेक प्रकारच्या दहशतीने पोलीस डिपार्टमेंटने सर्वसामान्यांना हैराण केलेलं आहे। त्या दृष्टीनं आम्ही ओला साहेबांना एक विनंतीपूर्वक निवेदन दिलेलं आहे की जे काही अनधिकृतपणे किंवा बेकायदेशीर गुन्हे दाखल केले जातात त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। कालच आमच्या हिंगणगाव येथे एक भांडण झालेलं आहे आणि त्या भांडणामध्ये आमचा तालुका अध्यक्ष संदीपराव बांदळे आणि सतीश पवार यांचं नाव पोलीस डिपार्टमेंटनं FIRमध्ये दाखल केलेलं आहे। आम्ही आता साहेबांना विनंती केली आहे की प्रकरणाची सखोल अशी चौकशी करावी आणि निष्पाप जर असतील, त्यांचा काही संबंध नसतील, कोणाचा काही संबंध नसलेल्या लोकांची नावं वगळण्यात यावीत आणि मुख्य आरोपींना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी। यासाठी आम्ही आज संघटनेमार्फत सर्वजण जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये ओला साहेबांना भेटलेलं आहे। ओला साहेबांनी आमची विनंती मान्य केलेली आहे, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, तर त्याची प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून आज या ठिकाणी आमची संघटना या कार्यालयात आली। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।